मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे, मात्र त्या तुलनेत प्रवासाची साधनं वाढत नाहीत अशी तक्रार अनेक वर्षांपासून होत होती। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम कधी पूर्ण होईल याची शाश्वती अद्याप देता येत नाहीये आणि आता त्यातच शिमग्याची वेळ आलेली आहे। कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे, ट्रेनला रिझर्वेशन मिळत नाहीये। मात्र तुम्हाला अवघ्या काही हजारांमध्ये जर सुखरूपपणे आणि आनंद घेत कोकणात जाता येणार असेल तर तुमच्यासाठी एक नवीन पर्याय झालेला आहे, तो म्हणजे रोरो पॅक सर्व्हिसचा। आता आपण या बोटीच्या आतमध्ये आहोत। बोटीतलं हे दृश्य तुम्हाला दाखवतोय, असं वाटेल तुम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसलेला आहात। पंचतारांकित अशी ही बोट सुविधा सुरू झालेली आहे। अनेक जण यातनं प्रवास करतायत। पहिलाच दिवस आहे, खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आपल्यासोबत काही कोकणी माणसं सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, मला सांगा, आत्तापर्यंतचा कोकणातला प्रवास आणि आता हा जो नवीन प्रवासाचा एक अध्याय सुरू झालाय तो किती फरक वाटतोय? फरक वाटतोय म्हणजे आता बघा, समृद्धी महामार्ग 5 वर्ष पूर्णच झाला, 5 वर्षात। पण मुंबई गोवा मार्ग चौपदरीकरण चालू झालं, जवळजवळ वाटतं 16-17 वर्ष जवळजवळ होऊन गेली। हे आपलं कोकणाचं दुःख आहे, कोकणवासियांसाठी खूप दुःखाची गोष्ट आहे। एवढी वर्ष हायवे रखडला। आता तर मला वाटतं केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, त्यामुळे हा जोमाने चौपदरीकरण पण झालं पाहिजे। कोकण रेल्वे तर आहेच, चिपी विमानतळ पण झालेलं आहे आणि आता या होळीच्या मुहूर्तावर जर ही बोट सेवा सुरू झाली आहे तर मला वाटतं खूप कोकणवासियांचा सुखकर प्रवास झालेला असं मला वाटतं आहे। मी थोडक्यात तुम्हाला ह्या गाण्यातून तुम्हाला सांगतोय, माझ्या कोकणाची महती, माझ्या कोकणाची महती, माझ्या कोकणाची महती, किती वर्णावू ती कीर्ती, माझ्या कोकणाचो हायवे झालो चिपी विमानतळ, कोकण कन्येचो प्रवास झालो भारी सुखकर, सुरू झाली जलवाहतूक होळीच्या मुहूर्तावर, नितेश साहेबांचा स्वप्न देवा भाऊंचो चमत्कार, नितेश साहेबांचा स्वप्न देवा भाऊंचो चमत्कार, माझ्या कोकणाची महती, माझ्या कोकणाची महती। तुम्ही कोकणाची महती सांगितले, चिपी विमानतळाची गोष्ट सुद्धा केली, मात्र पुन्हा चिपी विमानतळाच्या विमानसेवेला विघ्न आलेलं आहे। या बोट सेवेला विघ्न येऊ नये यासाठी काय कारण आहे? त्याच्यासाठी गाराणी बाळदेवा महाराजा, 12 गावाच्या, 12 वेशीच्या, 12 पथाच्या आणि गणपती गजानना महाराजा या मुंबईची रखवाली, मुंबादेवी, महालक्ष्मी, कुणकेश्वरा, हरिहरेश्वरा, मार्लेश्वरा आणि वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, ग्रामदेवता यक्षिणी, सगळ्या कोकणवासियांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळ्यांका घराणा घालतं देवांका यो बोटीचो प्रवास सुरू झालो। यो असो कायमस्वरूपी भाऊचो धक्को तो कोकणापर्यंत जाऊन दे आणि कोकणवासियांची चांगली सोय होऊन दे। काही जो विघ्न इला उभं तो आडवं होऊन दे, आडवं तो उभं होऊन दे आणि काही जरी विघ्न इला आता बोटीच्या समोर थयच्या थय सगळ्या देवानी देतो नायनपूट करून टाकूचो आणि हो प्रवास सगळं आनंदी होऊ दे रे महाराजा। आपल्यासोबत काही कोकणातली प्रतिष्ठित मंडळी सुद्धा आहेत। दादा, मला सांगा, इतक्या वर्षांपासून कोकणाला प्रवास तर समुद्र मार्ग लागलेला होता, आपण फक्त बोलत होतो की निसर्ग संपन्न आहे, मात्र या बोटीचा कधी वापर झाला नव्हता। रामदास बोटीच्या दुर्घटनेनंतर जो ब्रेक लागला तो लागलाच, मात्र आता हा नवीन प्रवास सुरू झालेला आहे, मात्र तो थोडासा खर्चिक असेल, तो सर्वसामान्यांना परवडेल का? नाही, माझ्या दृष्टीने ह्यो खर्चिक म्हणता येणार नाही, समज ना, कारण हल्ली आम्ही ना मिरग लय खर्च करतो, त्याच्यापेक्षा ह्यो खर्च लय कमी आहे। कारण बघितलंय हल्ली ना, कारण खाण्यापाण्यात, या कपड्या लागत्याक, म्हणजे पोटासाठी काय लागत नाही, पण मिरग लय खर्च करतो। तो माझा मत आहे, तो खर्च आहे ना तो अशा ठिकाणी वापरा आणि या बोटिंगचा फायदा करून घ्या, कारण ही सुविधा भविष्यात म्हणजे तरुणांनी व्यवसाय देणारी आहे। कारण जर पर्यटक आले, आमच्या कोकणकरांनी जाऊ मिळाला ना तर व्यवसाय वाढतील, आमच्या तरुणांनी रोजगार मिळत। म्हणून सर्वांनी सांगणं आहे की आपलं काय कामधंदे आहे ना ते ह्याच्यावर सुरू करा, म्हणजे व्यवसाय सुरू करा आणि आपल्या पोटापाण्याचा खर्च ह्याच्यातनं बाहेर काढा, 100% यशस्वी होणार। यशस्वी होण्याची गोष्ट करताय, मात्र हा आजचा आनंदाचा दिवस शब्दांमध्ये कसा वर्णन करा? मी सगळ्यांनी सांगेन असा, तुम्ही या कोकण पहायला, तुम्ही या कोकण पहायला, आमच्या बोटीनं फिरायला, सुंदर आमचे कोकण छान, जणू सौंदर्याची खान, मातीचा सुगंध दरवळतो, दिसतो कोकण शोभून छान, तुम्ही या काका या मामा या कोकण पहायला, आमच्या बोटीनं फिरायला। तर बघितलं आपण, सगळ्यांना किती आनंद झालेला आहे आणि आपण काही या बोटीतल्या प्रवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आपण बघतोय की आता सुरुवात झालेली आहे
बोटीने चांगला वेग सुद्धा पकडलेला आहे आणि जशी इथे तरुण मंडळी आहेत तशी काही वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. या आजी आहेत त्यांना विचारणार आहोत. आजी, मला सांगा, कोकणात जाताय, बोटीनी जाताय, लहानपणी सुद्धा गेला असाल, आता परत जाताय, लहानपणीच्या आठवणी काही जाग्या झाल्यात का? हो, वयाच्या 24-25 वर्षापूर्वी लहानपणी शाळेला सुट्टी झाली की चाललो आम्ही बोटीने. वडील आमचे पोलीसमध्ये होते, ते द्यायचे तिकटी वगैरे आम्हाला पाठवून द्यायची गावाला. मजा यायची तेव्हा पण एवढी हे फॅसिलिटी नव्हत्या. असं हे सगळं ओपन होतं सगळं आणि झोपणं बिपणं खाली, अशा हे खुर्च्या वगैरे असं काही. मासेमारी करणारी जशी मोठी बोट किंवा ट्रॉलर असते तशा बोटीतला प्रवास, त्या तो प्रवास आणि ही पंचतारांकित बोट. पाण्याची बोट असायची. पण तेव्हा बोटीतनं प्रवास करताना भीती किती वाटायची, हेलकावे किती मजा वाटायची, कारण गाडीमध्ये एस टीमध्ये वगैरे बसलं तर त्रास व्हायचा ना, पण बोटीमध्ये अख्खं फिरायला मिळायचं, ती मजा. आणि अगदीच वेळ गेला नाही तर ह्या लाटा बघत बसायचं. हे ओपन होतं ना, उघडं होतं तेव्हा. पण मला हाच प्रश्न विचारायचा आहे, छोट्या बोटींमध्ये लाटांचा आनंद घेता येत होता, बोट हेलकावे सुद्धा खायची, मात्र आता ही मोठी बोट आहे, आता तर पोटातलं पाणी पण हलत नसेल. नाही, हां, तेव्हा मात्र अशा डुलायच्या, अशा वर खाली बोटी जायच्या. पण पुढून जर इंजिनच्या बाजूला जर बसलं तर त्या लाटा वगैरे दिसायच्या आम्हाला तशा. मॅडम, तुमच्या काय आठवणी आहेत? माझ्या आहेत आठवणी. म्हणजे आम्ही मुसाकाजी बंदरावर उतरायचो लहानपणी आणि तेव्हा खूप भीती वाटायची. रात्रीच्या अंधारात मोठ्या बोटीतनं त्या छोट्या बोटीत उतरायचं, मग किनाऱ्यावर यायचं आणि ते जरा भीतीदायकच होतं, म्हणजे घाबरायला व्हायचं त्याच्यात. त्या मानाने हा प्रवास अत्यंत सुखकारक, अगदी रॉयल ट्रीटमेंट आहे. जेव्हा जेव्हा एखादी नवीन रोरो पॅक सर्व्हिस सुरू होते तेव्हा त्याचा रिस्पॉन्स महत्त्वाचा असतो आणि तो रिस्पॉन्स त्यांच्या तिकीट दरांवरती अवलंबून असतो. पण आताचं जर तिकीट रेट जर बघितले तर ते कम्पॅरेटिव्हली किती जास्त किती कमी वाटतात? नाही, हा बरोबर आहे. हे रेट्स या रेट्समध्येच असणार आहेत, कारण ट्रेनचा प्रवासाला पण तेवढंच तिकीट लागतंय, प्लेनची एअरपोर्टला पण तेवढाच दर आहे आणि आता त्या साधारण तोच आहे दर. बरोबर आहे. म्हणजे आता लोकांना एक नवीन पर्याय उपलब्ध झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अजूनही आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत एक ग्रुप आहे, आपण त्यांना विचारूया. तुम्ही बाईक घेऊन आलेला आहात, आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात, मात्र आता पहिल्यांदा बाईक बोटमधनं घेऊन जाणं हे किती चॅलेंजिंग, किती वेगळं, किती ॲडव्हेंचरस वाटतंय? असं अजून तरी काही वाटत नाही आहे, कारण बाईक खाली आम्ही वरती बसलेलो आहोत. पण एक वेगळी फिलिंग आहे, एक्साइटमेंट थोडीफार आहे. पण आता म्हणजे कोकणात जायचं, आधी जेव्हा आपलं बोलणं असायचं की बाबा कोकणात जायचं म्हटलं की किमान 6 ते 7 तास लागायचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागायचा. ट्रॅफिक लागली तर तो वेळ वाढला आणि पुन्हा घाटातला प्रवास हा रिस्की होता. मग अशा वेळेला हा प्रवास आता कमी झालेला आहे, एक रॉयल ट्रीटमेंट करता येते, याचा किती आनंद वाटतो? त्याचा आनंद खूप आहे, कारण तो टाईम कमी झाला आहे, एक स्ट्रेस कमी झाला आहे की एवढं चालवून मग पुन्हा पुढे जायचं. ती एक चांगली गोष्ट, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तेवढा एक टाईम कमी झाला. मला तुम्ही सांगा, इतक्या वेळेला म्हणजे बाईक रायडरचा स्टॅमिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो, थकणं तर त्याच्यात आलेलंच आहे, पण आता कोकणात जाणं हे किती सोपं झालं? मेन तर पावसामध्ये आता कसं होतंय, मे महिना आणि थंडीमध्ये आम्ही बरे आहे फिरायला. पावसामध्ये चालू आहे की नाही, बंद आहे ते माहीत नाही, पण खूप बरं आहे, म्हणजे थकणं कमी होलं आमचं. तर आपण बघितलं की अनेक जण आता इथे एन्जॉय करताना दिसत आहेत. काका, काय पहिली प्रतिक्रिया आहे बोटीच्या प्रवासाची? हा पहिलीच वेळ आहे, कारण खूप पूर्वी सुरुवातीला ज्यावेळी चालू होती विजयदुर्ग गोव्यापर्यंत जाणारी जी सेवा चालू होती पूर्वी, त्यानंतर बरीच कमीत कमी 46 वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि 46 वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच ही बोट सेवा सुरू झाल्यामुळे खूप आनंद वाटतो. आणि पहिल्या दिवशी जे आयुष्यातलं पहिले प्रवास करताना पहिला जो सुख मिळालं त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो पहिलीच. तर आपण बघितलं की आता हा मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे. एक काका आहेत, त्यांना सुद्धा आपण त्यांना विचारू काय त्यांची पहिली प्रतिक्रिया. साहेब, हे झालं हे मस्त झालं. आजपर्यंत कोकणामध्ये बोट सुरू नाही होत, आज कित्येक वर्ष गेली आणि आज याने
आज राणेसाहेबांमुळे हे शक्य झालं. त्याच्यामुळे कोकणवासी त्यांना आधी कोकणात किती फेऱ्या व्हायच्या आणि आता या बोटीचा प्रवास सुरू झाल्यामुळे आता किती फेऱ्या वाढतील? आता ह्याच्या अगोदर बंदच होती, गोव्याला पूर्ण होती. नाही नाही, फेऱ्या म्हणजे तुमचा कोकणातला प्रवास आता किती वाढेल? माझा आता ही बरं पडते ना. आता पहिले आम्ही ट्रेनने जा, एसटीने जा, महिन्यात 2 महिन्यातनं एकदा फेरी होती. आता हे झालंय, आपल्याला बरं पडते. तर ही सुरू झालेली मुंबई ते कोकण किंवा मुंबई ते विजयदुर्ग जी बोट सेवा सुरू झालेली आहे, ज्याचा फायदा कोकणवासियांना होणार आहे आणि यातनं एक प्रवासाचा नवीन अध्याय तर सुरू होईलच, मात्र ज्या पद्धतीनं प्रवासाचा वेळ कमी झालेला आहे त्याचा फायदा कोकणातल्या उद्योगांना होणार आहे, कारण की कमी वेळामध्ये अनेक गोष्टी या मुंबईमध्ये येऊ शकणार आहेत आणि याचा सगळ्यात मोठा फायदा आता आंबा उत्पादकांना होणार आहे, कारण आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे, होणार आहे आणि जे ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी 10-10, 12-12 तास लागत होते ते आता अवघ्या 6 तासात आल्यामुळे त्याचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे आणि कोकणातल्या माणसांना होईल. याच्यामुळे व्यवसाय रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वास सरकारला वाटतो आहे आणि तो जर तसाच जर प्रत्यय त्याचा पूर्ण आला आणि तो जर सरकारचा विश्वास खरा उतरला तर हा प्रवास आणखी वेगानं आणि आणखी जोरदार व्हायला काहीच अडचण राहणार नाही असं म्हटलं जात आहे. तुषार शेटे, सिविक मिरर.